नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 11वी विषय इंग्रजी यामधील सेक्शन 3 मधील एक्सपान्शन ऑफ आयडियाज हा टॉपिक बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक्सपान्शन ऑफ आयडियाज हा हायस्कूलपासून तर जवळजवळ जोपर्यंत आपलं एज्युकेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टॉपिक इंग्लिश या सब्जेक्टमध्ये सर्व ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. आता एक्सपान्शन ऑफ आयडियाज म्हणजे नक्की काय? की एखादी तुम्हाला प्रोव्हर्ब, एखादा वाक्प्रचार किंवा एखादं स्टेटमेंट म्हणजे एखादं विधान दिलं जातं आणि त्यावरून आपल्याला तो जो काही दिलेलं ते स्टेटमेंट आहे किंवा तो प्रोव्हर्ब म्हणजे म्हण आहे किंवा ते वाक्प्रचार आहे, त्याला पकडून त्या विषयाला धरून आपल्याला अनेक वाक्यांची त्या ठिकाणी संक्षिप्त रूपामध्ये आपणास त्या ठिकाणी परिच्छेद म्हणजे आपण त्या ठिकाणी पॅराग्राफ लिहितो. विद्यार्थी मित्रांनो, जो काही दिलेला विषय असेल म्हणजे जे विधान असेल, मग ते एखादे प्रोव्हर्ब म्हणी असू द्या किंवा ते फ्रेज म्हणजे वाक्प्रचार असू द्या किंवा इडियम्स असू द्या किंवा एखादं स्टेटमेंट असू द्या, एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं की एखाद्या ग्रेट व्यक्तीने सांगितलेलं, त्याला स्पष्टपणे आणि एक प्रतिकात्मक चांगल्या अर्थाने त्याला आपण आपल्या विचारांनी त्या ठिकाणी मांडायचं असतं. फक्त ज्यावेळेस तुम्ही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी एक्सप्लेन करतात, स्पष्ट करतात, त्यावेळेस विषयाच्या बाहेर जाऊन आपण जास्त बोलायचं नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी आपण म्हणू की अ, जरी आपला एक मुद्दा असेल, तर त्या मुद्द्याला पकडूनच आपण सुसंगतपणे आणि तार्किकपणे ते उत्तर लिहावं. सर्वात महत्त्वाचं हे उत्तर आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, मराठीमध्ये नव्हे, हे लक्षात ठेवा. तरच म्हणजे तुमच्या लक्षात असायला पाहिजे, की या ठिकाणी डिस्कोर्स मार्कर्स संदर्भ, संबंध, जोडणारे शब्द म्हणजे जे काही आपण यूज करतोय ते विचारपूर्वक आपल्याला वापरायचे आहेत आणि कमीत कमी शब्दांमध्ये किंवा थोडक्यात आपल्याला त्या मुख्य विषयावर भर द्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जे पॉईंट महत्त्वाचे वाटतील त्या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ आयडियाचं उत्तर लिहिताना आपल्याला त्या ठिकाणी अंडरलाईन करायला हवी. तसंच एकदा सांगितलेली तुम्ही मांडलेलं तुमचं मत, तुम्ही लिहिलेलं तुमचे स्टेटमेंट हे रिपीट होता कामा नये. तसेच ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला तुमची भाषा किती चांगल्या प्रकारे लिहिता येते, तुम्ही किती मुद्देसूद लिहितात किंवा त्या विषयावर किती चांगल्या प्रकारे स्ट्राँगली तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करतात, यावर भर असतो. म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी इथे महत्त्वाची असते. तसंच याचा शेवटसुद्धा एक चांगल्या प्रकारे आपल्याला काय करायचा असतो जेणेकरून एक्सपान्शन ऑफ आयडियाचा दिलेला टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येईल. आता या ठिकाणी एक उदाहरण म्हणून बघा, तुम्हाला नंबर 1 म्हणून या ठिकाणी उदाहरण म्हणून एक दिलेलं आहे, अ क्लम्सी ऑर बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. तर या ठिकाणी हे उत्तर तयार करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला अशा प्रकारे इंग्लिशमध्ये हे उत्तर आपल्या पेपरमध्ये लिहावं लागेल. सर्वात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या फायद्यासाठी किंवा तुमच्या माहितीसाठी सोपं जावं म्हणून तुम्हाला त्याचं फुल्ली ट्रान्सलेशन या ठिकाणी मी करून दिलेलं आहे आणि आपण लाईन टू लाईन समजून घेऊया, की या ठिकाणी मी काय लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा या ठिकाणी ह्युमन नेचर इज सच दॅट नन इज प्रिपेअर टू ॲक्सेप्ट हिज ओन डेफिशियन्सी, ड्रॉबॅक्स अँड ब्लेमिशेस. म्हणजे ह्युमन नेचर म्हणजे माणसाचा स्वभाव कसा आहे, की स्वतःमध्ये असलेल्या ज्या काही कमतरता आहेत किंवा स्वतःमध्ये असलेले जे दोष आहेत, जे विकनेसेस आहेत किंवा स्वतःचे दोष माणूस स्वतः स्वीकारण्यास तयार नसतो. तो नेहमी दुसऱ्यांना दोष देत असतो. अ टायपिस्ट हू ऑफन कमिट्स मिस्टेक्स वूड ब्लेम द क्वालिटी ऑफ हिज टाइपरायटर्स. म्हणजे एखादा समजा टायपिस्ट असेल, जर त्याच्यामध्ये भरपूर काही मिस्टेक्स असतील, तर तो नेहमीच काय करतो, जो काही टाइपरायटर आहे, त्याच्या त्या गुणवत्तेला तो काय करत असतो, दोष देत असतो. म्हणजे ॲज अ ह्युमन एक व्यक्ती म्हणून आपण स्वतःला कधीच दोष देत नाहीत. वी आर ऑल्वेज ब्लेमिंग टू अदर्स. आपण दुसऱ्याला काय करतो, दोष देतो. नेक्स्ट, सिमिलरली अॅन इनएफिशियंट मेकॅनिक कंडेम्स द एंटायर ऑटोमोबाईल इंडस्ट्री. म्हणजे त्याचप्रमाणे तो जो काही इनएफिशियंट मेकॅनिक कंडेम्स असतो, तो प्रत्येकाला काय करत असतो, ऑटोमोबाईल उद्योगाचा तो निषेध करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादं काम येत नसेल, म्हणजे यांत्रिक काम येत नसेल, मेकॅनिझमचं काम येत नसेल, तर तो स्वतःला दोष न देता ती जी काही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे किंवा ती कोणत्याही क्षेत्रात काम करतो, त्याला तो दोष देत असतो. दिस इज बिकॉज वी आर यूज टू फाइंडिंग फॉल्ट विथ एव्हरीवन अँड एव्हरीथिंग एल्स एक्सेप्ट अवरसेल्व्स. याचं कारण खरं काय आहे, की आपण नेहमी दुसऱ्यांमध्ये
दोष शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण नेहमी दुसऱ्याला काय करतो, दोष देत असतो. म्हणजे ही आपल्यामध्ये लागलेली काय आहे, एक सवय आहे आणि ते यूज टू म्हणजे नेहमीचं आपल्यासाठी ते झालेलं आहे, की एखादी मिस्टेक जर आपल्याकडून झालेली असेल, इव्हन दो वी आर ऑल्वेज टेलिंग दॅट अदर्स हॅव अ फॉल्ट देअर, की दुसऱ्यांचं त्या ठिकाणी फॉल्ट आहे, असं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. नंबर नेक्स्ट, on the other hand, a piece of work can be thoroughly accomplished only when the person carrying it out is true to his job. आता एखाद्या म्हणजे दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर आपल्या एक लक्षात येतं की एखाद्या कामाचा भाग तेव्हाच पूर्ण केला जाऊ शकतो जर ती व्यक्ती ओनली व्हेन जर ती व्यक्ती द पर्सन कॅरिंग इन इट आउट इज ट्रू टू हिज जॉब, जर तो त्याचा जॉब ट्रूली म्हणजे खऱ्यापणाने करत असेल किंवा तो त्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत असेल तरच आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की खरोखरच त्याने ते काम पूर्णपणे चांगल्या प्रकारे केलेलं आहे. नेक्स्ट लाईन, इफ द वर्कमॅन डज नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन हिज टास्क म्हणजे वर्क, ही मेक्स अ शॉडी जॉब ऑफ इट. जर एखाद्या कामगाराने जर त्याच्या स्वतःच्या वर्ककडे कामाकडे जर त्याच्या टास्ककडे लक्ष नसेल म्हणजे त्याने लक्ष केंद्रित नाही केलं तर तो चांगलं काम करत नाही. ही मेक्स अ शॉडी जॉब ऑफ इट म्हणजे काय, तो निकृष्ट काम करतो म्हणजे त्याचं असणारं काम हे चांगलं नसतं. बट ही इज नॉट विलिंग टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हिज फेल्युअर अँड कॉल्स हिज टूल्स इम्परफेक्ट. आणि तो काय करतो, त्याला स्वतःला नीट काम जमत नसतं किंवा तो त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नसतं. मग अशा वेळेस तो काय करतो की स्वतःच्या फेल्युअरनेसची स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्यास तो तयार नसतो आणि तो काय करतो, ही कॉल्स हिज टूल्स इम्परफेक्ट आणि तो जी साधनं वापरतोय त्याला तो दोष देत राहतो. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी आपल्याला जर एखादं काम जमलं नाही तर आपण दुसऱ्यांना दोष देतो. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क्स कमी पडले तर तुम्ही स्वतः हा विचार नाही करत की तुम्ही किती अभ्यास केला, पण तुम्ही इंग्लिशच्या टीचरला पहिलं म्हणतात की त्याने नीट मला शिकवलं नाही. पण ॲज अ स्टुडंट म्हणून आपलंही काम असतं, म्हणजे आपल्या हे लक्षात असायला हवं. नेक्स्ट, thus instead of improving himself, a clumsy workman looks for scapegoats to thrust his faults on. त्यामुळे कोणताही एखादा व्यक्ती, समजा तो क्लमसी वर्कमॅन असेल म्हणजे कोणताही एखादा अनाडी कामगार का ज्याला चांगलं काम जमत नाही, तो बॅड वर्कमॅन आहे, तो स्वतःला इम्प्रूव्ह नाही करत, तो स्वतःला सुधारण्याऐवजी तो दुसऱ्यांवर दोष देण्यात काय असतो, थोडासा बिझी असतो. म्हणजे नेहमी तो दुसरा बळीचा बकरा शोधत असतो. दिस इज परहॅप्स मोस्ट एव्हिडंट इन अ स्टुडंट हू डज नॉट फेअर वेल इन हिज एक्झामिनेशन. ज्या विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षेत चांगलं यश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांमध्ये हे कदाचित सर्व स्पष्ट आहे. म्हणजे आता आपण समजून घ्या की एखाद्या स्टुडंटला समजा कमी मार्क्स पडले, सो दॅट स्टुडंट ऑर दॅट पॅरेंट्स दे मेक टेलिंग दॅट द फॉल्ट ऑफ टीचर, की एखाद्या शिक्षकाचा तो फॉल्ट आहे, विद्यार्थ्याचा नाही. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपलं जबाबदारी काय, तर आपण त्या हिशोबाने केलं पाहिजे. मग तो एखादा कामगार असू द्या, एखादा विद्यार्थी असू द्या किंवा एखादा एम्प्लॉई असू द्या. नेक्स्ट लाईन, इन्स्टेड ऑफ लुकिंग फॉर रिझन्स विदिन हिमसेल्फ, ही लुक्स आउटसाइड फॉर समवन ऑर समथिंग टू ब्लेम, सच ॲज अ डिफिकल्ट क्वेश्चन पेपर, अ लिकी पेन ऑर अ wrathful एक्झामिन. या ठिकाणी काय होतं, एखादा विद्यार्थी जर असेल तो स्वतःमध्ये किंवा स्वतःमधली काही फॉल्ट शोधण्याऐवजी किंवा कारणे शोधण्याऐवजी तो बाहेर कोणाला तरी दोष देण्यासाठी तयार असतो आणि तो त्याची काय उत्तर देतो, काय कारणं देतो. जर त्याला एखादा पेपर अवघड गेला किंवा चांगले मार्क्स नाही पडले तर तो सांगतो की मला क्वेश्चन पेपर ही डिफिकल्ट आलेली होती, पेन हा लिकी होता म्हणजे खराब झालेला पेन, फुटलेला पेन होता, तो wrathful एक्झामिनर म्हणजे जो कोणी परीक्षक होता, जो चेक करणारा होता, तो चांगल्या प्रकारे त्याने पेपर चेक केले नाही. नेक्स्ट, सिमिलरली अ डान्सर हू फेल्स टू परफॉर्म वेल अ पर्टिक्युलर इव्हेंट ॲट्रिब्यूट्स हिज पुअर परफॉर्मन्स टू द इनकॉम्पिटंट म्युझिशियन्स, अकंपनिस्ट ऑर टू द पुअर स्टेज मॅनेजमेंट. आता या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण एखादा डान्सर बघतो की जो एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये चांगल्या प्रकारे काय करू शकत नाही, तो डान्स करू शकत नाही, तर अशा वेळेस तो काय करतो, की त्याला डान्स करता येत नाही, पण तो त्यामुळे त्याच्या इनकॉम्पिटंटमुळे, त्याच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा त्याला न जमल्यामुळे तो तिथे असणारे म्युझिशियन्स, त्याच्यानंतर कंपोनेंट्स म्हणजे त्याच्यावर असणारे साथीदार, त्याचे जोडीदार, तसेच तिथे असणारा जो स्टेज आहे त्याला तो दोष देत असतो. म्हणजे एखादा कोणताही व्यक्ती त्याने नेहमी हे लक्षात ठेवावं की तुम्ही ज्यावेळेस एखादं काम करता त्यावेळेस तुम्ही किती परिपूर्ण आहात हे बघितलं पाहिजे आणि नंतरच तुम्ही दुसऱ्याला दोष दिले पाहिजे, तुम्ही किती प्रामाणिक आहात. नेक्स्ट लाईन, अ फार्मर हू डज नॉट
टेंड हिज क्रॉप्स, ब्लेम्स हिज पुअर प्रोड्यूस ऑन एव्हरीथिंग अँड एव्हरीवन अदर दॅन हिज नेग्लिजन्स. आता एखादा शेतकरी जर त्याच्या पिकांची जर प्रामाणिकपणे काळजी घेत नसेल, तर तो त्याच्या निष्काळजीपणाशिवाय इतर सर्व गोष्टींवर आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्या खराब उत्पादनाला दोष देतो. आता आपल्याला माहिती आहे की शेतकरी समजा चांगल्या प्रकारे शेती करत नसेल, तर नक्कीच त्याचं पीक चांगलं येणार नाही. पण तो स्वतःला दोष देत नाही की तो किती काम करतो, किती करत नाही. पण तो इतरांना दोष देण्यात तयार असतो. An employee who fails to get promoted is a common example of this proverb. आता आपल्याला माहिती आहे की एखादा ठिकाणी काम करणारा एखादा जो कर्मचारी आहे, जर त्याला पदोन्नती नाही मिळाली, तर तो त्याचं काय उत्तर देतो? तर तो सांगतो की माझे वडील जे आहेत त्यांनी माझ्यावर राग काढला. म्हणजे आपण आपल्या साध्या भाषेत सांगूया. पण या ठिकाणी स्वतःला काही काम जमत नाही म्हणून त्याचं प्रमोशन होत नाही, हे तो कधी सांगत नाही. इन्स्टेड ऑफ सेल्फ एनालिसिस ही अक्युजेस हिज सुपेरियर ऑफ फेव्हरेटिझम अँड हिज प्रमोटेड कलिग्स ऑफ सायकोफॅन्सी. या ठिकाणी म्हणजे तो कर्मचारी त्याने स्वतःचं आत्मविश्लेषण केलं पाहिजे किंवा स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे, स्वपरीक्षा घेतली पाहिजे. तो त्याच्या वरिष्ठांवर पक्षपातीपणा केल्याचं म्हणजे त्यांनी मुद्दामून असं केलं त्याच्या वरच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरे त्याचे जे सहकारी आहेत त्यांनी त्यांची चाकोरी म्हणजे त्यांनी त्यांचं पुढे-पुढे गेलं म्हणून त्यांचं प्रमोशन झालं, असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. ही फेल्स टू रिअलाइज दॅट रिवॉर्ड इज प्रपोर्शनल टू इनपुट. आणि तो हे विसरतो की बक्षीस हे अशा प्रकारचं म्हणजे बक्षीस इनपुटच्या प्रमाणात आहे, हे त्याला समजण्यात अपयशी ठरते. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला गिफ्ट म्हणून किंवा एखादं रिवॉर्ड म्हणून भेटत असेल, तर ते आपल्या कामाच्या ह्याने भेटतं, आपल्या वेगळ्या ह्याने भेटतं. म्हणजे आपल्या पुढे-पुढे करण्याने किंवा कोणत्याही गोष्टीने भेटत नाही. पुढे देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट फॉर पीपल टू ॲक्सेप्ट द एक्झिस्टन्स ऑफ देअर फॉल्ट्स. आता या ठिकाणी कन्क्लुजन जवळ आपण आलो आहोत. म्हणजे शेवटचा समारोप आहे, शेवट आहे, की म्हणूनच लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, की स्वतःमध्ये असणारे फॉल्ट किंवा स्वतःमध्ये असणारे दोष जे काही आहेत, ते आपण मान्य केले पाहिजेत. इफ एनी अँड करेक्ट देम. आणि जे काही आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, जे फॉल्ट्स आहेत आपल्या कामाच्या बाबतीत, आपल्या आयुष्यात भविष्याच्या बाबतीत, हे आपण काय केले पाहिजेत? करेक्ट केले पाहिजेत. म्हणजे आपण ते सुधरवले पाहिजेत. धिस इज द ओन्ली वे अप द लॅडर ऑफ सक्सेस. आता लॅडर म्हणजे काय? शिडी. आपल्याला माहिती आहे शिडी म्हणजे पायऱ्या चढण्याची शिडी. जर आपण आपल्या मिस्टेक्स मान्य करून त्या इम्प्रूव्ह नाही केल्या, आपण सुधारलो नाहीत, तर आपलं यश आपण मिळवू शकत नाही. म्हणून जर आपण आपल्या मिस्टेक्स करेक्ट करून पुढे करेक्ट करून पुढे जात जात राहिलो, तर नक्कीच आपल्या यशाचा मार्ग हा उभा राहील. जशी शिडी वर जात असते, तसं आपलं यशसुद्धा काय होईल? वाढत जाईल. द प्रोव्हर्ब ॲप्टली रिफ्लेक्ट्स नॉर्मल ह्युमन बिहेवियर. आणि दिलेली जी काही म्हण आहे, आता जी आपण बघितली की अ क्लमसी ऑर बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. म्हणजे एखादा अनाडी जो काही काम करणारा माणूस आहे, तो स्वतःच्या साधनांना दोष देतो. या ठिकाणी ती जी वापरलेली प्रोव्हर्ब आहे, ती जी म्हण आहे, ती योग्य पद्धतीने मानवी बिहेवियरचं म्हणजे ह्युमन बिहेवियर किंवा मानवी वर्तनाचं परफेक्ट काय आहे आपल्याला त्या ठिकाणी वर्णन करून सांगतं. विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी इंग्लिश आणि मराठीमध्ये दिले. पण तुम्हाला उत्तर लिहिताना या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमध्ये हे लिहावं लागेल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खूप खूप धन्यवाद.